पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून स्मारक समिती आक्रमक झाली आहे. सोलापूर विद्यापीठात झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य शरणप्पा हांडे यांनी कुलगुरूंसह अधिकाऱ्यांवर भंडारा उधळत निषेध व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम गेल्या 2 वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत समितीने आंदोलन केले. कुलगुरू प्रकाश महानवर आणि अधिकाऱ्यांना काळे वस्त्र दाखवत निषेध नोंदवण्यात आला. काही चुकीचं नाही करते, उलट तुमचं भाग्य आहे मोठं. तेवढं तुमचा भंडारा भरतोय. हो सर, मी तुम्हाला आमचे रिक्वेस्ट, हा माणूस काढून टाका, दुसरा कोणतरी इंचार्ज करा. हा माणूस पुढच्या मीटिंगला दिसता का आम्हाला इंचार्ज नका. आणि पालकमंत्र्याला बोलतो. अहिल्यादेवींच्या 21 फुटांच्या मूर्तीसह बारव आणि दीपमाळ उभारण्याचे काम सुरू असून या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे 14,82,00,000 रुपये खर्च झाले आहेत. मात्र कामाला गती देण्याची मागणी स्मारक समितीने केली आहे. ते स्मारक समितीचं बैठक होता आणि भंडारा उधळाचं कारण की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301वी जयंती होती. त्या जयंतीनिमित्त आमचा नियोजन होतं की स्मारकाचा उद्घाटन व्हावा. तरी आपल्या सोलापूरचे कुलगुरू यांच्या नाकर्त्यापणामुळे हे काम पेंडिंग राहिला. त्यांच्या PWचे अधिकारी व कंत्राटदार ठेकेदार यांच्यामुळे अर्धवट राहिला. ते आमच्या समाजाच्या व अहिल्याप्रेमींचा ते राग व्यक्त सगळ्या भावनांशी खेळणी करत होते. ते राग व्यक्त करून मी निषेध व्यक्त केला. म्हणजे किती दिवसापासून पेंडिंग आहे आणि तुम्ही काय पाठपुरावा हे मी 2 वर्षापासून आम्ही सदस्य आहे. 2 वर्षे झाले. तरी त्यामागील खूप काही वर्षापासून पेंडिंग होता. 2-3 सदस्याची बॉडी चेंज झाली, कुलगुरू चेंज झाले, पण स्मारकाचं काही पूर्ण काम होईना. आता स्मारकाचा अहिल्यादेवींचा पुतळा उभा केलेला आहे, पण तिथं त्या पुतळ्याला आहार घालण्यासाठी पायऱ्याने काहीच सोय नाही आहे. आता काहीतरी एक थोडा काम राहिलं म्हणतात. ते आज हँडओव्हर करणार होते म्हणले. PWचे अधिकारी म्हणले सगळं संपूर्ण काम झालेलं आहे, हँडओव्हर करायचं. आणि त्यांचे कंत्राटदार म्हणले की अजून एक 10 दिवसाचं काम आहे, 1 ऑगस्टपर्यंत आपण पूर्ण करून घेऊ असा शब्द दिला. किती कोटीचं आतापर्यंत काम झालंय? आतापर्यंत मी अहवाल काय आज पाहिलं नाही आहे. आज मी माझ्या भावना दुखावल्या होत्या, त्या रागात होतो मी. त्यामुळे मी आज काय ते अहवाल पाहिलं नाही. विद्यापीठात उधळायचं कारण की स्मारक सदस्य मी आहे व त्या कामात हलगर्जीपणा आणि विद्यापीठाचंच काम आहे. ते पण स्मारकाचं जे काम आहे ते विद्यापीठाचंच काम आहे, म्हणून मी विद्यापीठातच भंडारा होता. अजून थोडे दिवस मी वाट बघणार आहे. वाट बघून उग्र स्वरूपाचं आंदोलन माझं असत.